कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या महाकाली परिसरात अमित सूर्याजी पाटील हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांची आई शालन पाटील या आजारी असल्यानं त्यांना उपचारासाठी रंकाळावेश परिसरातील श्रावस्ती हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं होतं. उपचारापूर्वी कानातील सोन्याची कर्णफुले, हातातील सोन्याच्या पाटल्या आणि अन्य दागिने त्यांनी आपल्या कुटुंबियांकडे दिले होते. मात्र त्यांच्या डाव्या हाताला सूज असल्यामुळं या हातातील 2 तोळे वजनाच्या सोन्याचा गोठ हातातून काढता आला नव्हता. उपचारादरम्यान शालन पाटील यांचा श्रावस्ती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यावेळी मृतदेह ताब्यात घेताना अमित पाटील यांना त्यांच्या आईच्या हातात सोन्याचा गोठ नसल्याचं निदर्शनाला आलं. याबाबत वारंवार हॉस्पिटल प्रशासनाकडे चौकशी करूनही त्यांना सोन्याची गोठ मिळाली नाही. त्यामुळे अमित पाटील यांनी ₹1.25 लाख रुपयांच्या दागिने चोरी प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.